हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्ही पण यूट्यूबवर व्हिडिओ बनवता, व्ह्यूज येत नाही, कंटेंट पण तुमचा स्ट्रॉंग आहे, पण मॉनिटायझेशन ऑन होत नाही आहे. तर प्रॉब्लेम तुमच्या कंटेंटमध्ये नाही आहे, तर प्रॉब्लेम हा तुमच्या यूट्यूब स्टुडिओच्या सेटिंगमध्ये आहे. तर मी आज तुम्हाला यूट्यूब स्टुडिओच्या 10 अशा इम्पॉर्टंट सेटिंग सांगणार आहे की ज्या ऑन केल्यानंतर तुमचं चॅनल हे नेक्स्ट लेवलला ग्रो करणार आहे. तर मंडळी, तुम्हाला हे यूट्यूबवर ग्रो करायचं आहे, मॉनिटायझेशन ऑन करायचं आहे, पैसे कमवायचे आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका. कारण आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व सेटिंग सांगणार आहे यूट्यूब स्टुडिओच्या. सगळ्यात आधी यूट्यूब स्टुडिओ ऑन करून घ्यायचे. तर आता मी पण माझ्या दुसऱ्या मोबाईलमध्ये यूट्यूब स्टुडिओ ऑन केलेले आहे. तर सगळ्यात पहिली सेटिंग आहे चॅनल कीवर्ड्स. आता यूट्यूबला तुमचा चॅनल कशाबद्दल आहे हे समजायला कीवर्ड्स लागतात. तुम्ही यूट्यूब स्टुडिओमध्ये जायचं, सेटिंगमध्ये जायचं, चॅनलमध्ये जायचं, त्याच्यात बेसिक इन्फोमध्ये जाऊन कीवर्ड्स टाकायचे. आता फॉर एक्झाम्पल, आता आमचं कॉमेडी कंटेंट असतात, तर कॉमेडी, नवरा बायको, मराठी कॉमेडी, कपल कॉमेडी ब्लॉग्स, हजबंड वाईफ कॉमेडी, असे कीवर्ड्स त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत. यामुळे तुमचा व्हिडिओ योग्य ऑडियन्सपर्यंत पोचतो. यूट्यूब त्या टाईपच्या ऑडियन्सकडे तुमचा व्हिडिओ पुश करतो. त्याच्यामुळे कीवर्ड्स खूप महत्त्वाचे आहेत, तुमच्या व्हिडिओच्या रिलेटेड टाकायचे ते. त्यानंतर दुसरी इम्पॉर्टंट सेटिंग आहे अपलोड डिफॉल्ट्स. आता दरवेळी डिस्क्रिप्शन हॅशटॅग लिहायला वेळ जातो, म्हणून अपलोड डिफॉल्ट ऑन करायचं आहे. त्यासाठी यूट्यूब स्टुडिओमध्ये जा, सेटिंगमध्ये जा त्यानंतर, आणि अपलोड डिफॉल्ट्स ऑन करून द्यायचं आहे. इथे तुमचं फिक्स डिस्क्रिप्शन आणि हॅशटॅग सेव्ह करायचं आहे. जेव्हा व्हिडिओ अपलोड कराल तेव्हा ऑटोमॅटिक ते येऊन जाईल, तुम्हाला प्रत्येक वेळी डिस्क्रिप्शन लिहिण्याची गरज येणार नाही. आता तिसरी इम्पॉर्टंट सेटिंग आहे मॉनिटायझेशन रिलेटेड सेटिंग आहे ही. जर तुमचं चॅनल एलिजिबल असेल तर यूट्यूब स्टुडिओमध्ये जायचं, त्याच्या खाली अर्नस म्हणून सेक्शन येणार आहे, ते चेक करायचं. तिथे ॲड्स, मेंबरशिप, सुपर थँक्स हे ऑन करायचे. आणि इम्पॉर्टंट नो कॉपीराईट कंटेंट ठेवायचे आहेत, नाहीतर अर्निंग तुमचं बंद होऊ शकतं. आता कॉपीराईटमध्ये कोणते येतात तर त्याचा मी एक स्पेशल व्हिडिओ नक्की बनवेल, त्याच्यामध्ये तुम्हाला डीपमध्ये सांगेल की कॉपीराईट म्हणजे नक्की कशा टाईपचे कंटेंट कॉपीराईटमध्ये येतात. त्याच्यानंतर आपली चौथी सेटिंग आहे ऑडियन्स. आता यूट्यूब स्टुडिओमध्ये जायचं, सेटिंगमध्ये जायचं, त्याच्यानंतर चॅनलमध्ये जायचं आणि पुढे ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जायचं आहे. आणि तिथं ऑप्शन दिलेले असतात त्यांनी. तर तुमचे व्हिडिओ जर लहान मुलांच्या रिलेटेड असतील तर तिकडे ते ऑन करायचं आहे. जर नसतील तर तिथं एक ऑप्शन येतं काय, नो इट्स नॉट मेड फॉर किड्स, तर हे सिलेक्ट करायचं आहे. कारण जर मेड फॉर किड्स हे सिलेक्ट केलं तर कमेंट्स, ॲड्स, नोटिफिकेशन बंद होतात. त्यामुळे नो इट्स नॉट मेड फॉर किड्स हे ऑन करायचं आहे तिकडे जाऊन. आणि पाचवी सेटिंग आहे कमेंट फिल्टर. आता यूट्यूब स्टुडिओमध्ये जायचं, सेटिंगमध्ये जायचं आहे परत, तर खाली कम्युनिटी म्हणून येतं एक ऑप्शन. तर कम्युनिटीमध्ये गेल्यानंतर तिथं स्पॅम वर्ड्स असतात ते ब्लॉक करायचे आहेत आणि हार्मफुल कंटेंट ऑटो हाईड करायचे आहेत, ते ऑन करून द्यायचं ऑटो हाईडचं. यामुळे तुमचं चॅनल क्लीन आणि सेफ राहतं. आता पुढची सेटिंग आहे 6वी, नेहमी व्हिडिओ HD आणि फुल HDमध्ये अपलोड करायचे आहेत. लो क्वालिटीचे व्हिडिओ अल्गोरिदम पुढे पुश करत नाही, त्यामुळे क्वालिटी एकदम HD असायला हवी. जास्त करून 1080p बेस्ट आहे, तर ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर 7वी सेटिंग आहे आपली एंड स्क्रीन आणि कार्ड्स वापरणं खूप महत्त्वाचं आहे. आता यामुळे वॉच टाईम वाढतो आणि यूट्यूब तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमोट करतो. आणि त्याच्यानंतर पुढची सेटिंग आहे नोटिफिकेशन ऑन करायचे. आता नोटिफिकेशन ऑन म्हणजे काय, तर व्हिडिओ अपलोड करताना नोटिफाय सबस्क्रायबर ऑन ठेवायचे आहे. यामुळे तुमचे फॉलोअर लगेच व्हिडिओ पाहतात, म्हणजे तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्यांना नोटिफिकेशन जातं आणि ते लगेच तुमचा व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओ व्हायरल होण्याचे चान्सेस हे वाढतात. त्याच्यानंतर पुढची सेटिंग आहे थंबनेल आणि टायटल. ही सगळ्यात महत्त्वाची सेटिंग आहे, त्यामुळे ही लक्ष देऊन ऐका. तर थंबनेल आणि टायटल म्हणजे काय, आता कस्टम थंबनेल ऑन करायचे, म्हणजे आय कॅचिंग थंबनेल, स्ट्रॉंग टायटल द्यायचे, याच्याने क्लिक वाढतात. आता आय कॅचिंग थंबनेल म्हणजे काय, की असं थंबनेल बनवायचं आहे की ते बघितल्यावर लगेच तिकडे ऑडियन्सने थांबून तुमचा व्हिडिओ बघायला पाहिजे, असं थंबनेल तुम्ही तयार करायचं आहे. आणि व्हिडिओवर क्लिक वाढले की आपोआप तुमचा CTR वाढतो आणि तुमचा व्हिडिओ व्हायरल जातो.
तर मित्रांनो, ह्या सगळ्या सेटिंग ऑन केल्यावर तुमचा चॅनल ग्रोथ डेफिनेटली होणार आहे. आणि जर तुम्हाला यूट्यूब रिलेटेड टिप्स पाहिजे असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवता, म्हणजे मी तुम्हाला त्या रिलेटेड काही गाईड करण्याचा प्रयत्न करेल. आणि लक्षात ठेवा, कंटेंट किंग आहे पण सेटिंग क्वीन आहे. लक्षात घ्या, कंटेंट किंग आहे पण सेटिंग ही क्वीन आहे. त्याच्यामुळे सेटिंग खूप महत्त्वाची असते. त्या यूट्यूब स्टुडिओ मध्ये जाऊन ह्या सगळ्या सेटिंग जर तुम्ही ऑन केल्या तर नक्की तुमचं चॅनल ग्रोथ करणार आहे. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची मी टिप तुम्हाला सांगणार आहे, एक सेटिंग सांगणार आहे. तर यूट्यूब स्टुडिओमध्ये गेल्यानंतर सेटिंगमध्ये गेल्यानंतर खाली एक होम टॅब म्हणून येतं. तर त्या होम टॅबवर क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन येतील वरती, ते दोघं ऑन करून द्यायचे. तर तुमचे व्हिडिओ व्हायरल जातीलच, तुमचे व्ह्यूज वाढतील, सबस्क्रायबर पण वाढतील. तर यूट्यूबमध्ये तुम्हाला नक्की सक्सेस भेटेल. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.